मानवी मनाच्या समाधानासाठी आणि जीवन सौख्याच्या उत्पत्तीसाठी या परमेश्वरानं या विश्व चराचराच्या ठाई सत्य, न्याय, नीती आणि धर्म अशा चतुसूत्रीची प्रेरणा करण्यात आली आणि तीच चतुसूत्री आम्हा मानव प्रजाती करवी जोपासली जावी याकरिता या विश्वाच्या ठाई एका अग्रगण्य पुरुषाची नियुक्ती करण्यात आली आणि तोच अग्रगण्य पुरुष या विश्वाच्या ठाई राजा म्हणून संबोधला गेला. रो म्हणजे रयत होय आणि ज म्हणजे जनतेची सेवा आणि तीच जनतेची सेवा करण्यासाठी राजकर्ता जगन्नाथ तत्पर ठरला. पण देवा या अयोध्येच्या राजसिंहासनावर विराजमान होऊन माझ्या साऱ्या बाल वृद्ध प्रजाजनांना न्यायदान करण्याचं कर्तव्य हा राजकर्ता करू लागला. पण देवा आठवण झाली मला माझं कर्तव्य सर्वात जास्त प्रिय आणि देवा ते कर्तव्य कोणतं असेल तर देवा सूर्योदय होता देवा तुमच्या मंदिराच्या ठिकाणी आम्ही प्रवेश करते झालो. देवा तुमची देवसेवा आठवली आणि देवा स्वतःच कर्तव्य म्हणजे या प्रजेला न्यायदान करणं होय आणि म्हणूनच देवा या अयोध्येच्या राजसिंहासनावर अधिष्ठित होऊन माझ्या बालवृद्ध प्रजाजनांना न्यायदान करण्यासाठी देवा या राजसिंहासनावर आरूढ झालो. देवा सत्य, न्याय, नीती आणि धर्म ही चतुसूत्री हाती घेऊन या लाख जनतेला न्यायदान करतोय. न्यायाच्या ठिकाणी अन्याय, धर्माच्या ठिकाणी अधर्म, सत्याच्या ठिकाणी असत्याला कधी धारा दिला नाही. तहान दिलेला पाणी देणं, भुकेलेला अन्न देणं, निराधाराला आधार देण्याचं कर्तव्य हा राजा सूर्यकांत करतोय. पण देवा क्षत्रियाचा धर्म कोणता असेल? क्षत्रिय ही प्रजा रचणं, शस्त्र पाणी प्रदंड येणं, निर्जित्य परसैन्यादी क्षितिधर्मेन मारेत. क्षत्रियाचा धर्म प्रजा रक्षण करणे होय. मग देवा तेच माझं कर्तव्य परिपूर्ण करण्यासाठी आजपर्यंत रात्र झगडण्याचं कर्तव्य हा राजा सूर्यकांत करू लागला. पण देवा या सर्व कर्तव्य परिपूर्ण करत असताना तुमच्या कृपेचं कृपाछत्र सदैव राजा सूर्यकांतच्या पाठीशी असू दे एवढीच मनोमन प्रार्थना. मानवतेला जगी सुख दे, मानवतेला जगी सुख दे, मानवतेला प्रभुच्या छंद जीवा
एकही जडला अंजली देवा अदृश्य स्वरूपाने होऊ नका तुमच्या कृपेचा कृपाशीर्वाद या राजा सूर्यकांताला प्राप्त झाला.